नमस्कार, मी दीपा. तर इथे तुम्ही बघताय ना, खरवस बनवला मी. खूप छान झाला होता. अगदी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 2-3 स्टेपमध्ये हा इतका मस्त जाळीदार खरवस बनवून होतो. तर इथे मी एक वाटी घेतला होता चिका, त्याच्यासाठी अर्धा लिटर इतपत दूध घेतलेला, म्हणजे अगदी अंदाजे. आणि हे जे मी ॲड करते ना, तर ते खरं तर नारळाचं दूध आहे. म्हणजे 2 तुकडे मी नारळ घेतलं होतं, नारळाचे 2 तुकडे, ओलं खोबरं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतपत मी जिरं घेतलं होतं आणि ते मिक्सरला बारीक करून गाळून त्याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेला अर्धी वाटी इतपत. ते मिक्स केलं छान आणि मग ते दुधामध्ये टाकून दोन्ही गोष्टी एकजीव केल्या. हे केकटीनमध्ये मी बनवते होतं. ते केकटीन उचलून मी मोठ्या टोपामध्ये ठेवलं, ज्याच्यामध्ये मी आधीच पाणी ठेवलं होतं. आता हे आपल्याला 2 तासासाठी वाफवून घ्यायचं. बरं, आता केकटीन मी ठेवलं आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे. आता हे झाकण ठेवणं कंपल्सरी आहे, कारण जेव्हा आपण वरती मोठा ताट ठेवतो किंवा काही असेल तर तेव्हा ना त्याचं जे पाणी आहे ना, ते सगळं वाफेचं पाणी सगळं त्या खरवसमध्ये पडतं आणि मग ते खरवसमध्ये ना